नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन रिॲक्शनला, ज्याचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस, किंवा त्या रिॲक्शनला असं बी म्हणतात रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड सोबतची रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आता सोडियम अल्कॉक्साईड सोबत रिॲक्शन कशी होते ते थोडक्यात या ठिकाणी आपण बघूया. याच्या अगोदर ज्या ज्या अभिक्रिया आपण बघितल्या तुम्हाला माहीत असेल. आपण घेतलं ॲक्वाईज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आपण घेतलं ॲक्वाईज सोडियम हायड्रॉक्साईड, आपण घेतलं मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड, आपण घेतलं अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाईड, आपण घेतलं अल्कोहोलिक सिल्वर सायनाईड. या प्रत्येक ठिकाणी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडली. पहिल्या 3 अभिक्रिया ॲक्वाईज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ॲक्वाईज सोडियम हायड्रॉक्साईड आणि मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड या 3 अभिक्रियेमध्ये तयार झालेला प्रोडक्ट हा अल्कोहोल एकच होता. तुम्हाला हे बी माहीत आहे, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाईड घेतलं, अल्किल सायनाईड तयार झालं, किंवा त्याला नायट्राइल सुद्धा म्हणतात. आणि आपण जेव्हा अल्कोहोलिक सिल्वर सायनाईड घेतलं तेव्हा मात्र प्रोडक्ट आयसो सायनाईड तयार झाला. आता आपल्याला जी रिॲक्शन बघायचं आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड सोबत कशा प्रकारची अभिक्रिया होते त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर तो संपूर्ण भाग या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया. पहा इथे लिहू वाटल्यास, रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साईड म्हणजेच थोडक्यात RONA. हेडिंग तुमच्या समोर मी लिहिले मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी. हेडिंगचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता संपूर्ण भाग आपल्या समोर आपण लिहिलेला आहे. आता ही संपूर्ण माहिती घेत असताना बाबांनो एक वाक्य लक्षात घ्या. सोडियम अल्कॉक्साईडचं नाव तयार कसं करायचं. सोडियम अल्कॉक्साईड जर तुमच्या समोर असेल तर त्याला कसं नाव घ्यावं हे बी आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण सोडियम अल्कॉक्साईडला कसं नाव लिहितात ते समजून घेऊ फक्त, आणि मग आपण रिॲक्शनला सुरुवात करू. ठीक आहे. पहा आता तुम्हाला माहित आहे RONA हा तुमचा सोडियम अल्कॉक्साईड आहे. इथं लिहिले मी सोडियम अल्कॉक्साईड. आता नाव लिहायचं आहे. नाव लिहित असताना 3 भाग करा. पहिला भाग हा मेटलचा, कोण आहे सोडियम. नाव लिहा सोडियम, त्याचं नाव लिहा, जे असेल ते नाव लिहा. इथं Na त्याचं नाव सोडियम आहे, सोडियम नाव लिहिलं. त्यानंतर हे अल्किल आहे, त्या अल्किल ग्रुपचं पूर्ण नाव लिहू नका, फक्त वर्ड रूट लिहा. अल्किल मध्ये काय आहे ALKYL आहे, फक्त ALK लिहा, फक्त वर्ड रूट लिहा अल्क. हे वर्ड रूट. त्यानंतर पुढे कोण आहे ऑक्सिजन. आणि तुम्हाला माहित आहे आपण जेव्हा ऑक्सिजनला एखाद्या मेटल सोबत कंबाईन करतो किंवा एखाद्या ग्रुप सोबत कंबाईन करतो तेव्हा ऑक्साईड तयार होतो. ऑक्साईड. व्हेन ऑक्सिजन कंबाईन विथ एनी एटम इट फॉर्म द ऑक्साईड. बरोबर आहे का. आणि त्याच्यामुळं हा RO सोबत कंबाईन झाला म्हणजे काय झालं, ऑक्साईड तयार झालं. म्हणून समोर लिहा ऑक्साईड. बघा 3 भाग आपण तयार केले. पहिला सोडियम, दुसरा अल्क रूट वर्ड, आणि तिसरा ऑक्साईड ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला म्हणून, आणि हे मेटल सोडियम आहे म्हणून नाव झालं सोडियम अल्कॉक्साईड. म्हणजे RONA याचं नाव सोडियम अल्कॉक्साईड आपण कसं लिहिलं हे थोडक्यात आपल्याला कळावं या अनुषंगानं ही संपूर्ण माहिती घेतली. पहिल्यांदा सोडियमचं नाव लिहा, त्यानंतर अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे, परंतु फक्त वर्ड रूट लिहायचं आहे. पुढचं YL काढून टाका. आणि सगळ्यात शेवटी ऑक्सिजन आहे म्हणून अल्कॉक्साईड जोडा पुढे, म्हणजे अल्कॉक्साईड नाव होईल. पूर्ण नाव सोडियम अल्कॉक्साईड. आता काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत, एक एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. आता बघा ह्याचं नाव लिहायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये पहिलं कोण आहे Na म्हणजे सोडियम. हे तो कोण आहे मिथिल आहे, फक्त मिथिल लिहा. आणि पुढे O म्हणजे ऑक्साईड म्हणजे सोडियम मिथॉक्साईड होईल. कारण होईल सोडियम मिथॉक्साईड. दुसरं नाव बघा, हे Naचं नाव लिहा पहिल्यांदा काय सोडियम. पुन्हा CH3CH2 म्हणजे काय इथिल, फक्त इथं लिहावा. आणि पुढे कोण आहे O म्हणजे ऑक्साईड लिहावा. इथ आणि ऑक्साईड इथॉक्साईड होईल, नाव झालं सोडियम इथॉक्साईड. त्यानंतर इथं Na आहे त्याचं नाव लिहा सोडियम. त्यानंतर बघा 1 2 3 म्हणजे प्रोपिल ग्रुप आहे, N प्रोपिल, N लिहा, प्रोप लिहा. आणि पुढे O आहे म्हणून ऑक्साईड लिहा, N प्रोपॉक्साईड, नाव झालं सोडियम N प्रोपॉक्साईड. हा कोण आहे सोडियम. हा कोण आहे आयसोप्रोपिल, फक्त आयसोप्रोप लिहा. पुढे कोण आहे ऑक्सिजन आयसोप्रोपॉक्साईड, सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. इथं कोण आहे सोडियम. हा कोणता ग्रुप आहे टर्शरी ब्युटिल, टर्शरी ब्यूट लिहा फक्त.
आणि O कंबाईन करा, ऑक्साईड सोडियम टर्शियरी ब्यूटॉक्साईड. समजतंय का? आणि हा जो आहे शेवटचा Na म्हणजे सोडियम, हे फिनिल आहे, फिन लिहा फक्त, आणि O म्हणजे ऑक्साईड सोडियम फिनॉक्साईड. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सोडियम अल्कॉक्साईड आणि त्याची काही उदाहरणं या ठिकाणी बघितली. प्रत्येकाचं कसं नाव तयार होतं हे पण आपण बघितलं. आता थोडक्यात तुमच्यासमोर मी प्रत्येकाचं उत्तर लिहायचा प्रयत्न करतो, व्यवस्थित बघा. प्रत्येकाचं नाव कसं तयार झालं सांगितलंय, परत बघा. बघा हे पहिलं, ह्याचं नाव लिहू आपण. Na नाव लिहा, सोडियम थोडक्यात लिहितो, हे मिथॉक्साईड, सोडियम मिथॉक्साईड नाव होईल. बरं का? Na म्हणजे काय? सोडियम. चला काय होईल? इथॉक्साईड. नीट लक्षात द्या बरं का, व्यवस्थित लक्षात द्या, जागा नाही इकडे गेली की दिसत नाही मी, बरोबर आहे का? इथं सुधारतो मी. चला इथे काय होईल? सोडियम एन प्रोपॉक्साईड. बरोबर आहे का? ह्याचं नाव सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. सांगितलं कसं नाव तयार झालं? प्रोपॉक्साईड. हा, सोडियम टर्शियरी ब्यूटॉक्साईड, सोडियम टर्शियरी ब्यूटॉक्साईड, आणि हे सोडियम फिनॉक्साईड. संपलं. बघा प्रत्येक नाव तुमच्या समोर मी तयार केलं. प्रत्येक नाव कसं तयार झालं सगळं तुमच्या समोर आहे. प्रत्येकाचं नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा सोडियम अल्कॉक्साईड म्हणजे काय बघितलं, त्याची माहिती घेतली पहिल्यांदा. आता आपण रिॲक्शनला सुरुवात करूया. रिॲक्शनचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. बोलो विलियमसन सिंथेसिस महाराज की जय. बोलो विलियमसन सिंथेसिस महाराज की जय. बोलो विलियमसन सिंथेसिस महाराज की जय. कळलं का नाही कळलं? हा, विलियमसन सिंथेसिसची माहिती घ्यायची आपल्याला. विलियमसन सिंथेसिस. मग या अभिक्रियेमध्ये होतं तरी काय? अरे या अभिक्रियेमध्ये अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत होऊन इथर तयार होतो. म्हणजे या अभिक्रियेमधला प्रोडक्ट हा फिक्स आहे. कोणता? इथर. रिॲक्शन कुणामध्ये आहे? कुजबुज कुणामध्ये झाली? अल्किल हलाइड, त्याची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत झाली आणि तयार झाला इथर. या अभिक्रियेला म्हणतात विलियमसन सिंथेसिस. आता रिॲक्शन कशी होते, काय होते, आपण टप्प्याटप्प्यानं बघूया. पहिल्यांदा ही सगळी माहिती पॉज करून लिहा. ठीक आहे, पहा व्यवस्थित लक्ष द्या. सर्वांनी लिहिलेलं असेल, आपण इथून स्टार्ट करू. व्यवस्थित समजून घ्या प्रत्येकाने. प्रत्येक रिॲक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येकाचा अर्थ लक्षात येईल. बघा इथून आपण सुरुवात करू विलियमसन सिंथेसिसला. पहिल्यांदा फोड करू आपण RONA. आता ह्याची फोड करा. हा मेटल आहे Na म्हणजे पॉझिटिव्ह असेल, आणि हा कोण आहे? ऑक्सिजन म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल. कशी फोड लिहू व्हायची? Na प्लस लिहितो आधी. हे Na प्लस लिहिलं चल, ते आधी लिहा उशिरा लिहा फरक पडत नाही. आणि RO निगेटिव्ह, RO निगेटिव्ह. तुम्हाला माहित आहे ह्याच्यावर चार्ज निगेटिव्ह आहे, म्हणजे हा झाला न्यूक्लिओफाइल. अरे बाबा नो, आपण शिकलेला रे बाळा नो, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला न्यूक्लिओफाइल म्हणतात रे. अरे याच्यावरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह, म्हणजे हा कोण झाला? न्यूक्लिओफाइल. कोण झाला? न्यूक्लिओफाइल. लिहिलं न्यूक्लिओफाइल. आणि तुम्हाला माहित आहे की बाबा सोडियम अल्कॉक्साईड मध्ये न्यूक्लिओफाइल कोण आहे? RO मायनस हा न्यूक्लिओफाइल आहे. आता अभिक्रिया करायला हरकत नाही. आणि तुम्हाला एक वाक्य फिक्स माहित आहे, ह्या प्रत्येक अभिक्रियेमध्ये जेवढ्या का अभिक्रिया या ठिकाणी होतात, प्रत्येक अभिक्रियेमध्ये काय होतं? अल्किल हलाइड मधला X हा न्यूक्लिओफाइलने रिप्लेस होतो. या ठिकाणी न्यूक्लिओफाइल कोणता आहे? RO मायनस. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा, कुठं OH मायनस आहे, कुठं CN मायनस आहे, इथं RO मायनस आहे. या ठिकाणचा न्यूक्लिओफाइल RO मायनस. आता रिॲक्शन कशी होते थोडक्यात तुमच्या समोर मांडतो, पहा ऐका बरं का. हो का, R घेतलो. चला काय घ्यायचं आपल्या इथं? X अल्किल हलाइड. ह्याची अभिक्रिया करू आपण सोडियम अल्कॉक्साईड सोबत. RONA हा अल्किल हलाइड, ह्याची अभिक्रिया केली सोडियम अल्कॉक्साईड सोबत. आता अभिक्रिया काय होते बघा, नीट लक्ष द्या बरं का. अभिक्रिया काय होते बघा. आता काय होतं तुम्हाला सर्वांना माहित आहे, अल्किल हलाइड मधला हॅलोजन निघून जातो. हा कोण आहे? अल्किल हलाइड. आणि याच्यामधला हॅलोजन रिप्लेस होतो कशानं? न्यूक्लिओफाइलनं. अरे तुम्हा सर्वांना माहित आहे ह्याच्यामध्ये न्यूक्लिओफाइल कोण आहे? RO मायनस. हा इकडे, म्हणजे हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला, X तिकडे गेला, आणि X काय रिप्लेस झाला कशानं? OR न. OR कोण आहे? न्यूक्लिओफाइल. हो का, इकडे आला.
संपलं. लिहा आरला आर लिहा. ठीक आहे. पुन्हा बॉन्ड तुटला इथून, आधी ओ लिहा मग आर लिहा. म्हणजे काय झालं, आर ओ आर. बरोबर का. एन ए हा एक्स तिकडे गेला म्हणजे प्लस एन ए एक्स. रिॲक्शन पूर्ण झाली. बघा काय झालं अभिक्रियेमध्ये. इन दिस पर्टिक्युलर रिॲक्शन CX bond is breaked and the halogen atom of alkyl halide. This is the alkyl halide. हा कोण आहे, alkyl halide आहे. The halogen atom of alkyl halide is replaced by the OR. That is the nucleophile. आणि मग ह्याचं नाव आहे सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येईल. आणि तयार झाला ROR. अरे ROR म्हणजे काय, इथर. अशा प्रकारे या अभिक्रियेमधला प्रोडक्ट इथर आहे. झाली अभिक्रिया झाली, विलियमसन सिंथेसिस. मग तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सोडियम अल्कॉक्साइड तुम्ही आर ॲलिफॅटिक घेऊ शकता किंवा इतर रिंग पण घेऊ शकता. म्हणजे अल्किल ग्रुप घेऊ शकता किंवा आरिल ग्रुप घेऊ शकता. बघा समजा आरिल घेतलं आपण, कसं बोलू, आर एक्स. हिथं आरिल घ्यायचं नाही. अल्किल हलाइड मध्ये आरिल कधीच घ्यायचं नाही. लक्षात घ्या, ॲरोमॅटिक अल्किल हलाइड घ्यायचं नाही, कारण ते विलियमसन सिंथेसिस दाखवत नाही. ते हे महत्वाचं वाक्य आहे. जर तुम्हाला रिंग घ्यायचं असेल तिकडे घ्या, ह्या बाजूला घेता येत नाही. हा मग कसं तयार होईल बघा. रिंग म्हणजे ए आर तुम्ही आरिल ग्रुप. ठीक आहे. हा ओ एन ए परत अशीच रिॲक्शन. हा आता एक्स तर ह्यानं तयार झाला याला. चला मला चला तुम्ही तुमचं काम झालं, एक्स जावा 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 जावा. कोण येईल इथं, आरिलॉक्सी. हा कोण आहे, अल्कॉक्सी. हा कोणता ग्रुप आहे, अल्कॉक्सी ग्रुप म्हणायचा आरओला. आणि ह्याला आरिलॉक्सी ग्रुप म्हणायचं. हो का. हा ग्रुप बरोबर ह्या ठिकाणी येतो. झालं का आलं आर. हो का आरला आर. ठीक आहे. हो का कोण येईल, ओ आर. लिहा ओ ए आर. हो का हे अरोमॅटिक झालं. हा हे एन ए. आता हे एक्स तिकडे गेला प्लस एन ए एक्स. झालं संपलं. दोन्ही प्रकारचे असं बी करू शकतो, असं बी. म्हणजे इथं अल्किल ग्रुप घेऊ शकतो किंवा आरिल कोणता बी घ्या चालतंय. या तुमच्या अल्कॉक्साइड मध्ये तुम्ही अल्किल ग्रुप घेऊ शकता किंवा आरिल ग्रुप सुद्धा घेऊ शकता. हे तुम्हाला माहित असावं म्हणून उदाहरण घेतलं. चला काय नावायचं, अल्किल हलाइड नाव आहे. अरे क्या नाम आहे त्याला, अल्किल हलाइड. चला सोडियम फिनॉक्साइड नावायचं. सोडियम फिनॉक्साइड आता दिल्याप्रमाणे. आणि ह्याचं नाव आहे इथर. आरिल इथर आहे. कसलं आहे, आरिल इथर. संपलं. रिॲक्शन तुमच्या समोर झाली. हे दोन्ही सेम आहेत. डाय अल्किल इथर म्हणा ह्याला, आणि ह्याला काय म्हणा, आरिल अल्किल इथर म्हणा. आरिल अल्किल इथर म्हणा. दोन वेगवेगळे येते. हे तर दोन्ही सेम आहेत. डाय अल्किल इथर म्हणा नाव सांगायचं असेल तर. संपलं. अशा प्रकारे ही अभिक्रिया जी आपल्या समोर आहे, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस मध्ये तुम्ही कुणाची अभिक्रिया कुणासोबत केली आणि तयार का झालं, हे 3 प्रश्नाची उत्तर द्यायला पाहिजे. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साइड सोबत करा किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करा. दोन्ही बी चालतंय, दोन्हीही चालतंय. आणि त्या ठिकाणी तयार होणारा तुमचा प्रोडक्ट जो आहे तो कोणता असतो, इथर. आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण एक विशेष नाव दिलं. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज द विलियमसन सिंथेसिस. ह्या रिॲक्शनचं नाव आहे बाबा विलियमसन सिंथेसिस. ही रिॲक्शन आपल्याला नंतर बघायची आहे इथर चॅप्टरमध्ये, अल्कोहोल फिनॉल इथर. त्यावेळेस बघू अजून डिटेलमध्ये. आता सांगायची आवश्यकता नाही, तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता. आता ह्याची व्याख्या मी करतो. विलियमसन सिंथेसिस म्हणजे काय ते आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि मग कळेल. पहा, when alkyl halide is reacted with sodium alkoxide or sodium phenoxide. बघा बरं का, when alkyl halide is reacted with sodium alkoxide or sodium phenoxide, then it gives dialkyl ether or aryl alkyl ether. This reaction is called as Williamson synthesis. व्याख्या जी आहे ती लिहा ना. अरे कुणाची अभिक्रिया कुणासोबत केली तुम्ही, अल्किल हलाइडची अभिक्रिया एक तर सोडियम अल्कॉक्साइड सोबत करा किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करा. असं केलं असता काय तयार झालं, इथर. मग इथर मध्ये पुन्हा डाय अल्किल इथर असेल किंवा आरिल अल्किल इथर असेल. आणि अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे, सच रिॲक्शन इज कॉल्ड एज, अशा अभिक्रियेला म्हणायचं विलियमसन सिंथेसिस. तीच व्याख्या तुमच्या समोर मी मांडतोय. झालं. मग आता सांगू, व्हेन अल्किल हलाइड इज reacted with sodium alkoxide or sodium phenoxide, then it gives dialkyl ether or
aryl alkyl ether. This reaction is called as Williamson synthesis. झालं. मग कळालं आपल्याला विलियमसन सिंथेसिस मध्ये अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कोक्साइड सोबत करावं किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करावं व इथर तयार करावं, अशा प्रकारची अभिक्रिया म्हणजे विलियमसन सिंथेसिस. संपलं संपलं. आता ह्याची काही एक्झाम्पल्स घेऊ आणि मग तुम्हाला माहित असेल. आणि लक्षात घ्या ही रिॲक्शन कसली आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आहे, SN2 प्रकारची आहे. कसली, SN2 प्रकारची रिॲक्शन आहे. हे आपण त्या ठिकाणी खास करून लक्षात घेतलं पाहिजे. पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, पहा आता एक्झाम्पल्स बघू. आता एक एक एक्झाम्पल. आता उदाहरण घेऊ आणि करू रिॲक्शन. अल्किल हलाइड आहे, एक उदाहरण घेऊ आपण. CH3Cl हे अल्किल हलाइडचं उदाहरण. नाव मिथिल क्लोराइड. आता याची अभिक्रिया करू आपण सोडियम अल्कॉक्साइड. उदाहरण घ्या डायरेक्टली. CH3ONA हे झालं उदाहरण त्याचं. ह्याला हिट करू आपण आणि मिळेल आपला प्रोडक्ट. आता रिॲक्शन मध्ये काय होतं तुम्हाला सर्वांना माहित आहे. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायच्या गरज नाही आपल्याला, तरी पण मी सांगतो ऐका. हो का, ह्याच्यामधला हॅलोजन म्हणजे Cl हा काय होईल, रिप्लेस होईल. कशानं रिप्लेस होईल, न्यूक्लिओफाईलनं. न्यूक्लिओफाईल कोण आहे, CH3O-. हो का, हा संपूर्ण ग्रुप म्हणजे न्यूक्लिओफाईल. हो का, हा इकडे झालं, संपलं. म्हणजे या अभिक्रियेमध्ये काय झालं, या ठिकाणचा हॅलोजन म्हणजे Cl हा न्यूक्लिओफाईलने म्हणजे OCH3 ने रिप्लेस झाला. CH3O ने रिप्लेस झाला. आता लिहा. हो का, हा CH3 हो का, इथे लिहितो तुम्ही CH3. ठीक आहे, कोण आला, OCH3. O आधी लिहा आणि मग CH3 आणि प्लस NaCl. झाली, अभिक्रिया पूर्ण झाली. फार सोपी रिॲक्शन आहे, अवघड नाही का नाही. Na आणि Cl. ओके, ह्याचं नाव लिहा मिथिल क्लोराइड. ह्याचं नाव काय, मिथिल क्लोराइड. जे असेल ते लिहून टाकू आपण. ह्याचं नाव काय, हे दोन्ही सारखे येते म्हणजे डाय लिहायचं. दोन्ही शेम म्हणजे डाय. CH3 म्हणजे मिथिल, आपल्याला माहित आहे दोन्ही सारखे आहेत, मिथिल आहे म्हणून डाय मिथिल. आणि शेवटला लिहायचं इथर. ह्याचं नाव आहे डायमिथिल इथर. फार सोप्या गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या तुम्ही की या ठिकाणी दोन्ही जे CH3 आहेत ना, इकडे बी CH3 आहे, इकडे बी CH3 आहे, दोन्ही सेम आहे. आणि अशा प्रकारचा इथर जर असेल तर त्याला म्हणायचं सिंपल इथर. दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील तर त्याला म्हणतात सिंपल इथर. मग इकडे बी CH3 आहे, इकडे बी CH3 आहे, म्हणजे दोन्ही सारखे आहे, म्हणजे हा इथर कसला आहे, सिंपल इथर. कळालं का. आता मिक्सड तयार करू. मिक्सड वेगवेगळे घेऊ. हो का, C2H5Cl घेऊ आपण प्लस CH3ONA तोच घेऊ आपण. ठीक आहे, परत त्याला हिट करू. बरोबर का, नीट ऐका. आता इकडे काय घेतलं, इथिल क्लोराइड घेतलं. इथं काय घेतलं, सोडियम मिथॉक्साइड घेतलं. नाव कसं तयार होतं शिकवलं मी. चला ह्याचं नाव लिहू आपण इथिल क्लोराइड. जे असेल ते लिहा. ओके, आणि ह्याचं नाव काय असू दे, ह्याचं नाव नका, उत्तर लिहू आपण डायरेक्ट. आता ह्याच्यामधला Cl निघून जाणार आहे. तुम्हाला माहित आहे प्रत्येक अभिक्रियेमध्ये काय होतो, अल्किल हलाइड मधला X निघून जातो. अल्किल हलाइड मधला X गेलाच पाहिजे. अल्किल हलाइड मधला X गेलाच पाहिजे. अल्किल हलाइड मधला X गेलाच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. हॅलोजन को भेज दो, हॅलोजन को भेज दो, हॅलोजन को भेज दो. अरे काय सांगायचं आहे तुम्हाला. पहा आता हा कोण आहे, Cl. आता हा निघून जाईल आणि याच्या ठिकाणी कोण येईल, हा तुमचा संपूर्ण ग्रुप आहे का, हा न्यूक्लिओफाईल आला. CH3O- न्यूक्लिओफाईल CH3O-. आता लिहा प्रोडक्ट. हो का, C2H5 ला C2H5 लिहिलं, कोण आला, OCH3 आला, लिहिलं. हो का, हे Na हा तिकडे Cl गेला म्हणजे प्लस NaCl. रिॲक्शन पूर्ण. आता बघा ह्याचं नाव इथिल आहे, ह्याचं नाव मिथिल आहे. मग आता ह्याचं नाव लिहायचं आहे. नाव लिहित असताना इथिल म्हणजे E येते, मिथिल म्हणजे M येते. अल्फाबेटिकली हा आधी येतो, मग ह्याचं नाव आधी लिहायचं. मग आधी इथिल, मग मिथिल आणि मग शेवटी इथर. अशा प्रकारचं नाव त्या कंपाऊंडचं लिहायचं. संपली. हे तर दोन्ही सेम आहे, ह्याला म्हणतात सिंपल इथर. हे तर दोन्ही वेगळे, ह्याला म्हणतात मिक्सड इथर. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, या पद्धतीनं दोन्ही प्रकारची इथर तयार करता येतात. सिंपल इथर पण तयार करता येतो, त्याचबरोबर मिक्सड इथर सुद्धा तयार करता येतो. मग कसं, तर हा संपूर्ण भाग तुमच्या समोर मी लिहिला आहे.
आता अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आता काय करू, अरोमॅटिक तयार करू. पहा, इथं घेऊ CH3Cl प्लस, इथं घेऊ आपण, आणि तुम्हाला माहित आहे कधीही लक्षात घ्या, रिंग इकडे कधीच घ्यायचं नाही. ह्या अल्किल हलाइड मध्ये इथला जो R आहे त्या ठिकाणी रिंग कधीच घ्यायचं नाही. रिंग तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता, परंतु रिंग ही अल्कॉक्साइड मध्येच घ्यायची. रिंग ही अल्कॉक्साइड मध्येच घ्यायची. हा, आणि मग इथे तुम्ही घेऊ शकता. मग आता रिंग घ्या, मी डायरेक्ट रिंग लिहितो का, ठीक आहे. ONA ह्याला C6H5 म्हणतात. ही रिंग म्हणजे C6H5. कळालं का नाही कळालं? आधी पण सांगितलं मी, C6H5 म्हटलं होतं. आता डायरेक्ट रिंग काढलं. आता रिॲक्शन बघा, आता हीट करा. चला, काय होईल, परत तेच Cl निघून जाणार, X आहे निघून जाणार, Cl निघून गेला. कोण येणार, न्यूक्लिओफाईल. म्हणून तर नाव पडलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता हा कोण येणार, O आणि रिंग. अरे रिंग येणार झालं. आता कोण आहे का, CH3 ला CH3, O ला O, रिंगाला रिंग, रिंगाला रिंग, रिंग रिंग रिंगा, रिंग रिंग रिंगा, रिंगा रिंगा रिंगा. लक्षात येण्यासाठी सांगितलं. आता काय Na आणि हा Cl प्लस या ठिकाणी लिहून टाका NaCl. लिहावं नाव ह्याचं इथिल क्लोराईड. ह्याचं नाव इथिल क्लोराईड. चला, ह्याचं नाव काय माहिती का, हे मिथिल आहे, हे फिनिल आहे, हे अरोमॅटिक इथर आहे. समजलं का? या ठिकाणी जो अल्कॉक्सी ग्रुप आहे तो बेंझिन रिंगला जोडलाय ना. हा, या ठिकाणी बेंझिन रिंग आहे, नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे इकडे CH3 म्हणजे मिथिल, इकडे फिनिल. अल्फाबेटिकली आधी कोण येतो, ABCDEFGHIJKLM आधी येतो M, म्हणजे आधी काय नाव येईल, मिथिल. मग हे फिनिल, मिथिल फिनिल इथर, मिथिल फिनिल इथर. आणि इथं फेमस नाव आहे एनिसोल. क्या कहते हैं इसे, एनिसोल कहते हैं. बोलो क्या कहते हैं इसे, एनिसोल. लक्षात ठेवा, बेंझिन रिंगला जर OCH3 जोडला असेल तर अशा कंपाऊंडला एक कॉमन नाव आहे एनिसोल. बेंझिन रिंगला जर OCH3 जोडलेला असेल तर अशा कंपाऊंडला म्हणायचं एनिसोल. झालं, संपलं, लिहिलं उदाहरण सगळे तयार केलं. आता ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आता उदाहरण घेतलं, जनरल रिॲक्शन घेतलं, अल्किल हलाइडची रिॲक्शन सोडियम अल्कॉक्साइड सोबत केली. तुमच्या अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम निघून गेला, त्या ठिकाणी OR आहे की नाही, किंवा RO मायनस हा न्यूक्लिओफाईल आला आणि तयार झाला इथर. अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं विलियमसन सिंथेसिस. बोला विलियमसन सिंथेसिस महाराज की जय. बोलो विलियमसन महाराज की जय. बोलो विलियमसन महाराज की जय. झालं. आता सगळे उदाहरणं घेतली आपण. आता याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत. काय वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण आता घेऊयात. पाच करून लिहूया. तर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, ऐका. आता ह्या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला काय घ्यायचं याच्यामध्ये, नंबर 1 अल्किल हलाइड घ्यायचं आहे. नीट बघा बरं का, काय घ्यायचं तुम्हाला इथे लिहितो मी. तुम्हाला घ्यायचा अल्किल हलाइड, ठीक आहे. मग अल्किल हलाइड पुन्हा 3 प्रकारचे असतात. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी अल्किल हलाइड. बाबांनो काळजी घ्या रे, काळजी घ्या. काय काळजी घ्यायचं, विलियमसन सिंथेसिसमध्ये आपण जो अल्किल हलाइड घेणार आहोत तो प्रायमरीच घ्यायचं. प्रायमरीच घ्यायचं. अरे प्रायमरीच घ्यायचं. सेकंडरी टर्शियरीचं नाव काढायचं नाही. म्हणून वाक्य लक्षात ठेवा बाबा, अल्किल हलाइड हा प्रायमरीच पाहिजे. प्रायमरीच, कळलं का, पाहिजे. बस हे एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. आता अल्कॉक्साइड प्रायमरी चालतो, सेकंडरी चालतो आणि टर्शियरी चालतो, तिन्ही चालतात. परंतु सेकंडरी आणि टर्शियरी जर घेतलो तर आपलं यील्ड चांगलं येतं बरं का. मग आपण जे सोडियम अल्कॉक्साइड घेणार आहोत, प्रायमरी बी चालतं, आपण घेतलं प्रायमरी, सेकंडरी टर्शियरी बी चालतंय. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की या ठिकाणी सोडियम अल्कॉक्साइड जो आहे, सोडियम अल्कॉक्साइड तो दोन्ही प्रकारचा चालतो. कोणता, दोन्ही प्रकारचा. एक सेकंडरी, लिहू पूर्ण असं लिहू, सेकंडरी अल्कॉक्साइड चालतो
आणि टर्शरी अल्कोक्साईड सुद्धा चलतो. बघा, म्हणजे आपल्या रिॲक्शनसाठी फेवरेबल कंडिशन कोणती आहे? आपल्या रिॲक्शनसाठी फेवरेबल कंडिशन अशी आहे, अल्किल हालाइड हा प्रायमरी घ्यावा, पण अल्कोक्साईड हा सेकंडरी किंवा टर्शरी घ्यावा. प्रायमरी सुद्धा चालतो, परंतु तुमचा जो अल्किल हालाइड आहे तो सेकंडरी किंवा टर्शरी कधीच घ्यायचं नाही. समजा आपण जर अल्किल हालाइड सेकंडरी, कळलं का, और टर्शरी घेतलो, फोन जाऊ द्या, फोन चालू आहे. ठीक आहे, फोन गेला. हां चला, मध्ये थोडं डिस्टर्ब होते कधी कधी, ॲडजस्ट करून घेत जावा. ठीक आहे, पहा आता हा काय सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हालाइड जर घेतला, अल्किल हालाइड बघा बरं का, आपण जर सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हालाइड घेतला तर रिॲक्शन कोणती होती माहिती आहे का? इलिमिनेशन होते. कोणती होती रिॲक्शन? इलिमिनेशन. आणि तयार काय होतो? अल्किल. महत्वाचं वाक्य नीट. आपण जर अल्किल हालाइड सेकंडरी किंवा टर्शरी प्रकारचं घेतलं तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. आतापासून कसली केली? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सर्वांना माहीत झालं. परंतु याद राखा, तुम्ही जर अल्किल हालाइड सेकंडरी किंवा टर्शरी प्रकारचा घेतलात तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन न होता त्या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन होईल. कसली? इलिमिनेशन. आणि प्रोडक्ट का तयार होईल? तुमचा प्रोडक्ट तयार होईल अल्कीन. इथर तयार होणार नाही. काय तयार होईल मग? अल्कीन. कसं? उदाहरण बघू आपण. पहा हे वाक्य, जर आपण सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हालाइड घेतला तर त्या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन होऊन अल्कीन तयार होतो, इथर अजिबात तयार होत नाही. पटलं वाक्य? पहा एक उदाहरण घेऊ, कळेल तुम्हाला. CS3 घेतलो, पुढे काय? Cl घेतलो. हे टर्शरी आहे, नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. काय नाव आहे? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. हे टर्शरी अल्किल हालाइड आहे. ठीक आहे, ह्याची अभिक्रिया केलं तुम्ही समजा C2H5ONe म्हणजे सोडियम इथॉक्साईड सोबत. आता खाली बंद करतो आणि इथं प्रोडक्ट लिहितो खाली. बघा बरं का, आपल्या नियमानं काय व्हायला पाहिजे? हा Cl निघून जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईल आला पाहिजे. कोणता? OC2H5. म्हणजे आपला प्रोडक्ट कसा आला पाहिजे? CS3 पुन्हा OC2H5 म्हणजे टर्शरी ब्युटिल इथर आलं पाहिजे. परंतु असं होत नाही. काय होतंय? जर आपण टर्शरी अल्किल हालाइड घेतला, मी लिहितो जनरल नावाचं, जर आपण टर्शरी अल्किल हालाइड घेतला तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. नो सबस्टिट्यूशन. टर्शरी अल्किल हालाइड घेता, नो सबस्टिट्यूशन. प्रायमरी अल्किल हालाइड घ्या, सबस्टिट्यूशन. टर्शरी अल्किल हालाइड इलिमिनेशन, अल्कीन तयार करणार आम्ही इथर तयार करणार नाही. लय महत्वाचा बरं का, लय महत्वाचा आहे. मी का म्हणाला बघा, जर आपण टर्शरी अल्किल हालाइड घेतलो तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची अभिक्रिया होईल? इलिमिनेशन. सबस्टिट्यूशन होईल का? होणार नाही. हा बेस आहे. ह्याच्यामधला प्रोटॉन काढून घेतो. अभिक्रिया कशी होते बघा. बघा, हे प्लस आहे, हे मायनस आहे. बघा रिॲक्शन. आता हा कोणता कार्बन? ज्या कार्बनला Cl जोडले ते अल्फा. ज्या कार्बनला Cl जोडलंय, आता हा कार्बन ह्याला Cl जोडलंय म्हणजे हे अल्फा कार्बन, त्याच्या जवळचा हा बीटा. लिहू का बीटा इथं? बघा हे बीटा. इथं 3 H आहेत, मी 2 इथं लिहितो, एक असं बाजूला लिहितो. झालं, संपलं, झालं. मग काय होतो? हिथला Cl Na घेऊन जातो, म्हणजे हा Cl Na घेऊन जातो आणि हा H C2H5O घेऊन जातो. कळालं का नाही कळालं? म्हणजे इथला Cl निघून जातो, हिथला H निघून जातो. हो का, हा गेला Cl निघून, हिथला बॉन्ड आला इकडं, झालं. हा H गेला C2H5O सोबत आणि इथला Cl गेला Na सोबत. आहे की नाही? मग काय झालं? इलिमिनेशन झालं, दोन्ही बी निघून गेले आणि डबल बॉन्ड आला. उत्तर कसं आलं का? CS3 ला CS3 CS3 आहे का? Cl लिहायचं का? गेला, हो गेला. डबल बॉन्ड, हो का, डबल बॉन्ड. इथं CH2 आहे.
हो का CH2, तिथला H गेला तिकडं C2H5O सोबत, आणि मग आपण लिहू खाली हो का C2H5OH, C2H5OH प्लस प्लस काय NaCl, झालं संपलं. म्हणजे बघा इथं Cl गेला Na सोबत, NaCl इथं लिहिलं, आणि H गेला C2H5O सोबत म्हणजे C2H5OH इथं. मग झालं. आता सिंगल बॉन्डचं डबल झालं आणि तयार झालं अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन, हो का अल्किन तयार झालं. आणि रिॲक्शन कोणती घडली? हायड्रोजन आणि हॅलोजन निघून गेला. रिॲक्शन जी घडली दॅट इज डिहायड्रो हॅलोजनेशन. कोणती रिॲक्शन घडली? डिहायड्रो हॅलोजनेशन. हे लय महत्वाचं वाक्य आहे, थोडं वेगळं आहे, माहिती करून घ्या, लक्षात ठेवा. बाबानो, एक वाक्य मी तुम्हाला सांगतोय, व्हिडिओ मोठा होऊ द्या चालताय, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही टर्शियरी अल्किल हलाइड घेतलात तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. त्याच्याऐवजी त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन होते? इलिमिनेशन. होतं काय? अल्फावरचा Cl व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा H निघून जातो. अल्फा बीटा हुडकाचं. अल्फा म्हणजे कोणता? ज्या कार्बनला Cl जोडलाय ना तो अल्फा झाला. अल्फावरचा Cl आणि त्याचा शेजारी बीटा. हितलं काढा, हितलं काढा, हितलं काढा, काहीच फरक पडत नाही, कुठला H काढा चालतंय. आपण ह्या ठिकाणचा काढला, बीटावरचा H गेला C2H5O सोबत आणि Cl गेला Na सोबत, आणि अशा प्रकारे हे बाय प्रोडक्ट मिळाले आणि इथं इलिमिनेशन रिॲक्शन घडली आणि डबल बॉन्ड आला आणि अल्किन तयार झालं. म्हणून काळजी घ्या. अहो तुम्ही काळजी घ्या. काय काळजी घ्यायचं? काय काळजी? अहो काळजी घ्या. काय काळजी घ्यायचं? विलियमसन सिंथेसिसमध्ये इथर तयार करत असताना अल्किल हलाइड हा सेकंडरी किंवा टर्शरी घ्यायचा नाही बरं का. अल्किल हलाइड हा प्रायमरीच घ्यायचा. जर तुम्ही त्या ठिकाणी सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाइड घेतलात तर सबस्टिट्यूशन होत नाही. होतं काय? इलिमिनेशन. तयार होतं काय? अल्किन. हे वाक्य लक्षात ठेवा रे, लक्षात ठेवा. आणि मग रिॲक्शन कशी घडते सगळं तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी या रिॲक्शनला म्हणतात डिहायड्रो हॅलोजनेशन. डी म्हणजे काढून टाकणे, रिमूव्ह ऑफ. काय? हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि पुढे हॅलोजन म्हणजे हॅलोजन, हो का. हायड्रोजन आणि हॅलोजनला काढून टाकलं आपण, म्हणून म्हणायचं दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजनेशन. म्हणून कधी बी प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं आणि सोडियम अल्कॉक्साइड जो असतो तो प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी चालतो. सेकंडरी टर्शरी घेतलात तर उलट यील्ड तुमचं जास्त येईल. सेकंडरी टर्शरी घेतलात तर हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. आता अल्किल हलाइड आपण टर्शरी सेकंडरी घेऊन रिॲक्शन करू. पॉज करून लिहून घ्या. एक महत्वाचं वाक्य सांगतो. जर तुम्हाला टर्शरी ग्रुप घ्यायचा असेल तर अल्कॉक्साइड मध्ये घ्या. म्हणजे जोडी का असावं, हो का. कधी बी लक्षात ठेवा, चांगली जोडी कोणत्या बघा. प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं, प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं बरं कधी घेत असताना. आणि तुमचा अल्कॉक्साइड कसा घ्यायचा? सेकंडरी किंवा टर्शरी. सेकंडरी ऑर टर्शरी कोण असावा? सोडियम अल्कॉक्साइड असावा. झालं. अशी जोडी घ्यायची घेताना. जोडी कसा असावा? असं असावं. अल्किल हलाइड प्रायमरी असावं आणि तुमचं सोडियम अल्कॉक्साइड सेकंडरी किंवा टर्शरी असावं. असं असेल तर रिॲक्शन चांगली होते, यील्ड चांगलं मिळतं, प्रोडक्ट जास्त येतो. ही आहे फेवरेबल कंडिशन. अशी कंडिशन वापरायचं, समजलं. आता मग आपण ह्या प्रकारची उदाहरणं घेऊ. असं घेऊन मग कसा प्रोडक्ट येतो बघा. इथं घेतलं C2H5 Cl, हे प्रायमरी, हे प्रायमरीच घ्यायचं. इथं सेकंडरी टर्शरी घ्यायचं नाही, इथं घ्या चालतंय. आता पहिल्यांदा आपण घेऊ सेकंडरी, आहे की नाही, सोडियम आयसोप्रोपॉक्साइड. आता रिॲक्शन कशी येते बघा. हां, हे घेतलं प्रायमरी, हे घेतलं सेकंडरी. हे प्रायमरी, हे सेकंडरी, चालतंय असं. ही तर रिॲक्शन होते सबस्टिट्यूशन. आता मग आपलं सबस्टिट्यूशन Cl निघून जातो. फक्त हे टर्शरी घ्यायचं नाही, हे प्रायमरी घ्या चालतंय. हे कसलं घ्या चालतंय, पण हे प्रायमरीच घ्या. आणि हे सेकंडरी किंवा टर्शरी घेतला तर चांगलं यील्ड मिळते. रिॲक्शन गिव्स मोर यील्ड. मग आता हा संपूर्ण ग्रुप इकडे येईल, हा संपूर्ण ग्रुप इकडे येईल. झालं. आता रिॲक्शन कशी होईल बघा. C2H5 आहे की कोण आलं? OCH, पुन्हा CS3 आणि CS3. झालं, रिॲक्शन पूर्ण झाली. घ्या इथं सेकंडरी, चालतंय. आता नाव लिहू. ह्याचं नाव काय? इथिल क्लोराईड. फार सोपा आहे.
आता हे दोन वेगळे ग्रुप, हे आयसोप्रोपिल आणि हे इथिल, ABCDE आधी येते म्हणून इथिल आयसोप्रोपिल इथर, इथिल आयसोप्रोपिल इथर. ओके, समजलं. आता काय सांगायची गरज नाही. आता आपली रिॲक्शन सबस्टिट्यूशन. फक्त इथं जर तुम्ही टर्शरी घेतला तर मग सबस्टिट्यूशन होत नाही. काय होते? एलिमिनेशन. नो सबस्टिट्यूशन. प्रायमरी सबस्टिट्यूशन, सेकंडरी एलिमिनेशन, टर्शरी एलिमिनेशन. कोणतं घ्यावं मग? प्रायमरीच घ्यावं. अल्किल हलाइड प्रायमरीच घ्यावं. अल्किल हलाइड कधी पण प्रायमरीच घ्यायचं, हे महत्वाचं वाक्य. चला अजून एक उदाहरण. प्रायमरीचं घ्यायचं. C2H5Cl परत प्रायमरीचा. इथं घ्या टर्शरी चालतंय. CS3C, CS3O Ne. आता हिट करा, पहा प्रोडक्ट कसं येते. ह्याच्यामधला काय होईल? Cl रिप्लेस होईल. कशानं? ह्या संपूर्ण ग्रुपनं. हा संपूर्ण टर्शरी ब्यूटॉक्साइड आहे, हा सगळा इकडे येतो आणि मग आपली रिॲक्शन. हो का? C2H5 ओला O, Cला C, CS3 प्लस NaCl. आता काय अवघड नाही, अतिशय सोपा भाग आहे. संपलं का? हे अशा प्रकारची रिॲक्शन. नाव लिहा. इथिल क्लोराईड. चला ह्याचं नाव लिहा. टर्शरी ब्युटील है ना, बी म्हणजे आधी घ्यायचं, मग इथिल आणि मग इथर. झालं, संपलं. म्हणून फेवरेबल जोडी कोणती आहे ना? जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1. कळलं का? प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं आणि सेकंडरी किंवा टर्शरी सोडियम अल्कॉक्साइड घ्यायचं. पुन्हा ऐका, प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं, सेकंडरी किंवा टर्शरी सोडियम अल्कॉक्साइड. म्हणजे प्रायमरी अल्किल हलाइड आणि सेकंडरी किंवा टर्शरी सोडियम अल्कॉक्साइड ही चांगली जोडी आहे. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, कळलं का? आरिल हलाइड कधीच घ्यायचं नाही. आरिल हलाइड कधीच घेऊ नये, कधीच घेऊ नाही. बघा, हे महत्वाचं वाक्य बरं का. आरिल हलाइड कधीच घ्यायचं नाही. कळलं का? तुम्ही आरिल हलाइड घेतला तर रिॲक्शन होत नाही. आरिल हलाइड जर तुम्ही घेतला तर रिॲक्शन कधीच होत नाही, कारण कार्बन आणि O मधला बॉन्ड तुटत नाही. त्याच्या मागचे कारण वेगवेगळे आहेत, असू द्या, का संबंध नाही. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं लक्षात घ्या फक्त. आरिल हलाइड कधीच घ्यायचं नाही. मग समजा तुम्हाला जर, कळलं का, आरिल अल्किल इथर तयार करायचं असेल अरोमॅटिक, मग कसं तयार करायचं? तर रिंग जर घ्यायचं असेल तुम्हाला तर सोडियम अल्कॉक्साइडमध्ये घ्यायचं. रिंग कुठे घ्यायचं? सोडियम अल्कॉक्साइडमध्ये. हो का? मग कसं? आता बघा, मी सांगतो. अल्किल हलाइड घ्यायचं, आरिल हलाइड घ्यायचं नाही. म्हणजे काय घ्यायचं इथं बघा, मी सांगतो. CS3 Cl बरोबर का? रिंग कुठे घ्यायचं? इथे घ्यायचं. बघा ही रिंग चालतं, इथं रिंग O Ne दिसते का? बघा इथं बांध करतो मी खाली आता आणि हिट करतो. झालं, रिॲक्शन तीच. इथला Cl काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? ह्या संपूर्ण रिंग आणि ओनं, फिनॉक्साइड आयननं तयार काय होईल? CS3O आणि हे रिंग. झालं. काय झालं? मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर. ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराईड, ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराईड आणि ह्याचं नाव आहे मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर. झालं, संपलं. म्हणजे काय काय काळजी घ्यायचं सांगितलं, प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर सांगितली. आणि एक लक्षात घ्या, हे कोणतं मेकॅनिझम आहे? SN2 मेकॅनिझम आहे. कोणतं? SN2 म्हणजे तुम्हाला माहित आहे, मागून अटॅक होतो, बॅक साईड अटॅक होतो वगैरे वगैरे. त्याच्या खोलात जायची गरज नाही. आता काय काय गोष्टी बघा. विलियमसन सिंथेसिस म्हणजे काय? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साइड सोबत करून इथर तयार करणे. व्याख्या पूर्ण झाली. या पद्धतीनं आपल्याला दोन्ही प्रकारचे इथर तयार करता येतात. सिंपल इथर, मिक्सड इथर. दुसरा महत्वाचा पॉईंट. तिसरं, हे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे? SN2 प्रकारची. म्हणजे सबस्टिट्यूशन आहे, न्यूक्लिओफिलिक आहे, पण बायमालिक्युलर आहे. SN2 प्रकारची आहे. ठीक आहे. तिसरं महत्वाचं, अल्किल हलाइड हा कधी पण प्रायमरीच घ्यायचा. जर आपण अल्किल हलाइड टर्शरी घेतला किंवा सेकंडरी घेतला तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन व्हायच्या ऐवजी कोणती होते? इलिमिनेशन. आणि तयार इतर होण्याच्या ऐवजी काय होतं? अल्किल. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी, की जर तुम्हाला बेन्झीन रिंग घ्यायची असेल तर ती अल्किल हलाइडमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे आरिल हलाइड कधीच घ्यायचं नाही. आरिल हलाइड म्हणजे कसं? हो का, ही बेन्झीन रिंग घेतलो आपण आणि ह्याला जोडलो Cl. हे असं कधीच घ्यायचं नाही. आरिल हलाइड कधीच घेऊ नये. आरिल हलाइडची रिॲक्शन होतच नाही, कधीच घेऊ नये. चला, हे घ्यायचंच नाही, सोडा.
तोडून टाकलं आपण. मग कुठे घ्यायचं रिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर हो का सोडियम फेनॉक्साईड ह्या सोडियम अल्कॉक्साईडमध्ये घ्यायचं. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि अशा प्रकारे एक मोठी रिॲक्शन आपण पूर्ण केली. त्याचं नाव होतं विलियमसन सिंथेसिस. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करा, आपण प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू. कळालं का? घरच्या घरी सुद्धा चांगल्या प्रकारे शिकता येतं हे तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. समजलं का? फक्त तुमची शिकण्याची इच्छा असली पाहिजे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच हारू शकत नाही. म्हणून इच्छा असणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा इच्छा जागृत करा, मग माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळतील. अडचणी आल्या कमेंट करा, तुमच्या घरी येऊन सांगेन किंवा व्हिडिओ करून तुमच्या घरी पाठवेल. समजलं का? हां, पण तुमची इच्छा असणं महत्त्वाचं आहे. तर अभ्यास करा आणि मग रिॲक्शन आपली पूर्ण झाली. आज आपण बघितली विलियमसन सिंथेसिस. धन्यवाद.